शंभूराजे देसाई आपल्या सोबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। ज्योतिताईंना अधिकृत उमेदवारी दिली। बाईंनी पण सांगितलं जर आम्ही मॅच खेळलो असतो तर चित्र वेगळं असतं आणि आम्ही जिंकलो असतो। बघा, सर्वसामान्य शिवसैनिकांना न्याय मिळतो हे आदरणीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आज दाखवलेलं आहे। ज्योतिताई वाघमारेंसारख्या सामान्य कुटुंबातल्या आमच्या भगिनीला आज राज्यसभेची उमेदवारी दिलेली आहे आणि एका भगिनीचा, अल्पसंख्याक समाजातल्या एका भगिनीचा आणि एकूणच पक्षासाठी काम करणाऱ्या सामान्य कुटुंबातल्या आमच्या एका भगिनीचा आज माननीय शिंदे साहेबांनी उचित सन्मान केलेला आहे। संपूर्ण राज्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आनंदाचा आणि अशा पद्धतीनं न्याय मिळतो शिवसेनेमध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, हे आज या ठिकाणी समोर आलेलं आहे। नक्कीच उद्या अर्थसंकल्प सादर होतोय, देवेंद्र फडणवीस सादर करतायत आणि अजितदादांची आठवण आमदारांना येते का? कारण रोहित पवार यांनी यालाच धरून म्हटलेलं आहे की दादांचा घातपाताचा संशय त्यांच्या कुटुंबियांना पण आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ते स्वतः भेट घेणार आहेत कुटुंबियांसोबत। नाही बघा, मागं सुद्धा आम्ही त्याच्या बाबतीत म्हणलो होतो, दोन यंत्रणा चौकशी करतायत, तपास करतायत। केंद्रीय यंत्रणा तपास करतायत, अधिक राज्याच्या यंत्रणा तपास करतायत। मग आता त्यातनं सकृतदर्शनी काही गोष्टी पुढे येऊ द्यात। त्या आल्याशिवाय आपण अपघात होता का घातपात होता हे आपण अपुऱ्या ज्ञानाच्या आधारे आमच्यासारख्यांनी बोलणं योग्य नाही। म्हणून आम्ही सरकारी मंत्री म्हणून आम्ही म्हणते ऑफिशियल त्या अहवालातले काही त्याचे जे सारांश असेल, ते काही ठळक मुद्दे असतील, ते जर शासनापुढं आले, मंत्रिमंडळापुढं आले तर ते वाचू आम्ही आणि मग त्याच्यावर भाष्य करू। पण निश्चितपणे सत्य परिस्थिती बाहेर आली पाहिजे, याच्याबद्दल दुमत नाही। कालपर्यंत रोहित पवारचा आरोप करत होते घातपाताचा, पण आता जे सत्ताधारी आमदार आहेत त्यांचं पण असं मत आहे की आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली पाहिजे आणि हे सगळे आमदार जे आहेत मुख्यमंत्र्यांच्या पण भेटीला जाणार आहे आणि दादाच्या घातपाताचा संशय व्यक्त करणार आहे। या बाबतीत काही कल्पना नाही किंवा आमदारांच्या मध्ये चर्चा असेल तर मला माहीत नाही, पण अशी कुठली आमदाराने आमच्याबरोबर तरी चर्चा केली नाही। पण जर काय अशी चर्चा आमदारांच्या मध्ये असेल तर जरूर ते माननीय मुख्यमंत्र्यांना, दोन्ही मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांचं जे मत असेल ते मानतील। मान्य मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री त्याच्यावर उचित निर्णय घेतील। दादा गेले ह्याचा जो धक्का आहे त्या धक्क्यातून अजूनही सावरले नाहीत आमदार असं म्हणावं। कसं आहे बघा, माननीय स्वर्गीय अजितदादांचे संबंध पक्षविरहित होते, म्हणजे पक्षाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन मैत्री करणारा नेता म्हणून माननीय दादांकडे पाहिलं जायचं। त्यामुळं साहजिकच आहे अधिवेशन, अर्थसंकल्पावरच्या चर्चा या सगळ्या होत असताना त्या बाबतीत निश्चितपणे लोकांना, आमदारांना दादांची आठवण येते। दादांच्या काळामध्ये जी काही कामं व्हायची, आमदारांच्या बाबतीत जी एक त्यांना सहानुभूती असायची, ह्या सगळ्या गोष्टींची आठवण आमदारांना होणं साहजिक आहे। पण आता शेवटी दादा गेलेत हे सत्य आहे, हे कुठेतरी आता आपल्याला स्वीकारावं लागेल। पण दादांची उणीव ही निश्चितपणे आमदारांना या अधिवेशन काळामध्ये आणि कायमच जाणवेल। ओके, तुमची बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन रोहन पवारचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।